नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक हा इतका उत्कंठेचा विषय झालेला आहे की एखाद्या निवडणुकीच्या निकालात सुद्धा इतकी उत्कंठा नसते. या विधानसभेच्या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी आपला अर्ज दाखल केलेलाच आहे. पण ही निवडणूक बिनविरोध होणार का मतदान होणार यामुळेच जास्त चर्चेत आहे. आपण काल परवापासून बघतोच आहे. एकूण 53 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यातल्या 6 उमेदवारांनी काल अर्ज मागे घेतला. 11 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतला. आणि ज्या गोष्टीची सर्वात जास्त उत्कंठा होती की काँग्रेस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार का नाही घेणार, त्या बाबतीतला निर्णय आता समोर आलेला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अगदी काही क्षणांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली आहे. आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रामुख्याने भाजपवरती सडकून टीका केली आणि नंतर हे जाहीर केलं की अजितदादा पवारांशी असलेले आमचे संबंध, त्यांच्याबद्दलच्या असलेल्या आमच्या भावना आणि महाराष्ट्राची भावनिक संस्कृती यामुळे आम्ही काँग्रेसचा उमेदवार आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, असा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे. पण या निर्णयाआधीच्या ज्या घडामोडी काल संध्याकाळपासून आणि आज सकाळपासून ज्या चालू आहेत मित्रांनो, एवढी दमछाक किंवा एवढे प्रयत्न हे कुठल्याच निवडणुकांमध्ये होताना आपल्याला दिसून आलेले नाहीयेत. हर्षवर्धन सपकाळांना अक्षरशः रोहित पवार हे भल्या पहाटे भेटायला गेले. तासभर त्यांच्याशी चर्चा केली आणि अजितदादा पवारांसाठी तुम्ही तुमचा उमेदवार मागे घ्या अशी साथ घातली. त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी पार्थ पवारांनी जे वक्तव्य केलं काँग्रेसबद्दल, त्याबद्दल रोहित पवारांनी माफी सुद्धा मागितली. रोहित पवारांप्रमाणेच छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी सुद्धा सपकाळांना फोन करून आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. या पाठोपाठच सुनेत्रा पवार यांनी आज दुसऱ्यांदा सपकाळांना फोन केला आणि उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध होण्यास मदत करा अशी विनंती केली. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले, ज्या घडामोडी घडत गेल्या आहेत त्या अतिशय विलक्षण आहेत. अनेक लोक, अनेक आमदार हे सपकाळांना पर्सनली भेटण्यासाठी किंवा फोनवरून विनंती करतच होते. अगदी दिल्लीवरनं सुद्धा काही फोन अनपेक्षितपणे सपकाळांना आल्याचं कळतं. आणि यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सपकाळांना फोन केला आणि आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यास मदत करा अशी विनंती केली. सपकाळांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की अजितदादा पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूची महाराष्ट्रात साधी नोंद सुद्धा घेतली जात नाही, साधा गुन्हा सुद्धा दाखल होत नाही, याचं आम्हाला फार वाईट वाटतं. त्याचप्रमाणे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी ही भाजपसारख्या विषारी पक्षासोबत सत्तेत आहे, याला सुद्धा आमचा अतिशय विरोध आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो. म्हणजे सपकाळांनी सहकार्याच्या भावनेतून, मैत्रीच्या भावनेतून, अजितदादांच्या आठवणीच्या भावनेतून जरी उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांनी भाजप, सध्याचं सरकार, त्यांच्या सोबत आहेत म्हणून अजितदादा पवारांचा गट, या सर्वांवरती सडकून टीका केलेली आहे. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की रोहित पवार हे आमच्या भावनेशी, आमच्या मतांशी सहमत आहेत. फक्त आणि फक्त अजितदादा पवार आणि आपल्या महाराष्ट्राची भावनिक संस्कृती या गोष्टीमुळे आम्ही आमचा उमेदवार मागे घेत आहोत. पण काँग्रेसने जरी उमेदवार मागे घेतला तरी इतर 35 ते 36 उमेदवार अजून रिंगणात आहेत आणि अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अगदी काही मिनिटं उरलेली आहेत. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसने उमेदवार मागे जरी घेतला तरी बिनविरोध होते की नाही हे माहीत नाही. त्याबद्दलचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओवरती तुमचं मत नोंदवण्यासाठी कमेंट जरूर करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा
आणि आमच्या या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.